गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, सद्गुरू सांगतात, या मानव देहाला उद्देशून म्हणत आहेत, हे मानवा, बघ, तुला इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल ना, तर चेहऱ्याने नाही तर विचार आणि संस्काराने बन। कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नाही, नेहमी माणसाच्या सोबतच असतात। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, हा माणसाचा चेहरा असतो, तो प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी बदलत असतं। माणसाचं मन हे एवढं विचित्र आहे ना, हे मन एक ठिकाणी बघा, एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भुरकन उडून जातं। बघा, कधी स्वप्नात रंगून जातं, कधी गोड आठवणीत रंगून जातं, तर कधी धन संपत्तीच्या लोभामध्ये रंगून जातं। बघा, कधी कधी माणसाला स्वप्न होतो आणि त्या स्वप्नामध्ये भरपूर धन संपत्ती, श्रीमंत माणूस होतो, आणि मग त्याच्या स्वप्नामध्ये काय घडतं बघा, राजवाडा असतो, बंगला असतो, त्या बंगल्यामध्ये नोकर चाकर असतात, आणि मग हा राजसिंहासनावर बसतो आणि मग सर्व ऑर्डर करतो, मला हे पाहिजे ते पाहिजे, सर्व होतात। आणि मग जेव्हा बंगल्याच्या बाहेर निघतो तेव्हा त्याला जाग येते आणि बघतो तर मी झोपेमध्ये आहे, हे सर्व झोपेमध्ये मी बघतो आहे, आणि मग त्याला पश्चाताप होतो। बघा, समर्थ या मानवाला उद्देशून सांगतात, हे मानवा, तुझ्यामध्ये जर बदल करायचा असेल ना, तुला वाटत असेल की मी इतरांच्या पेक्षा वेगळं बनायला हवं, सुसंस्कृत बनायला हवं, तर तुझ्या चेहऱ्याने नाही, तुझ्या चेहऱ्याने तू कधीच बनणार नाही। कारण तुझा चेहरा आहे ना, कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतो, तो कधीच कोणाच्या सोबत राहत नाही। पण तुझे विचार आहेत ना, तुझे संस्कार आहेत, ते तुला जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझ्याकडे येणारे प्रत्येक संकट सुख याचा विचार करून वागायला लागतात। म्हणजेच काय? तुझ्या जीवनामध्ये तुझे सर्व श्रेष्ठ जर असतील ना, तर तुझे विचार आहेत, संस्कार आहेत। बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलांनी आपल्यावर संस्कार केलेले असतात। बघा, एक पाण्याचा थेंब असतो, बघा, पाण्याचा थेंबाबद्दल किती छान समर्थांनी सांगितलेलं आहे। पाण्याचा थेंब असतो, बघा, पाण्याचा थेंब आपल्या हातावर घेतलं, बघा, पाण्याचा थेंब असतो, हातावर घेतल्यानंतर बघा, उन्हामध्ये आपण हा पाण्याचा थेंब ठेवला हातावरचा, तर तो बाष्पीभवन होऊन आकाशामध्ये निघून जातो। बघा, कमळावर जेव्हा पाण्याचा थेंब पडतो तेव्हा त्याचं सौंदर्य वेगळं असतं, पण तोच थेंब बघा शिंपल्यामध्ये पडतो तर त्या थेंबाचा मोती होतो। म्हणजेच पाण्याचा थेंब मात्र एकच आहे, पण त्या थेंबावर झालेले संस्कार, विचार, कार्यपद्धती ही वेगळी आहे। म्हणून आपल्यावर जसे संस्कार होतील ना,
तसे आपण होऊ. बघा, आता कुणाच्या तरी मनामध्ये असं प्रश्न निर्माण झालेला असेल की माझे आईवडील शिकलेले नाहीत, माझे आईवडील अनाडी आहेत, तर ते माझ्यावर काय संस्कार करतील. पण सज्जवान भक्तांनो, बघा, शिक्षण आणि संस्कार याचा काहीही संबंध नसतो, अजिबात संबंध नसतो. शिक्षणासाठी, संस्कार देण्यासाठी शिक्षण अजिबात आडवं येत नाही. कारण संस्कार असतात ना. बघा, संस्कार म्हणजे काय ते तुम्हाला सांगतोय. संस्कार बघा, माणूस चोरी करतो, चोरी करायला शिकतो, आणि ही चोरी करायला जेव्हा शिकतो ना तेव्हा तो बिना शिक्षित असतो का? शिक्षित माणूस चोरी करतो आणि अशिक्षित माणूस चोरी करत नाही, असं आहे का? तर नाही. चोरी करायला बघा आपल्या घरचे संस्कार असतात. कधीकधी आपले आईवडील अशिक्षित असतात, शिक्षणाचं त्यांना काहीही कुठेच त्यांना लवलेशसुद्धा नसतो, पण ते नेहमी आपल्या मुलाला सांगत असतात, तू चटणी भाकर खा, पण कुणाच्या आधेमध्ये जाऊ नको, चोरी लबाडी कधी करू नको. कारण बघ, तुझ्या बापाने कधीही त्यांच्या आजोबाची मान खाली घातलेली नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, तू 2 रुपये कमवायच्या ऐवजी 1 रुपया कमव, पण तू आनंदाने कमव, सुखाने कमव. तीच रोजीरोटी आहे ना, सर्वश्रेष्ठ आहे. असे आपले अशिक्षित आईवडील असतात, त्यांना शिक्षणाचा काहीही लवलेश नसतो, ते आपल्याला सांगत असतात. म्हणजेच त्यांच्याकडून झालेले संस्कार चांगले झाले का वाईट झाले? बघा, तेच सर्वश्रेष्ठ संस्कार आहेत. की बघा, ते शिक्षित नाही, पण आपल्या मुलाने वाईट कर्म करावे नाहीत हे त्यांना कळतं. पण आत्ताचे आपण चोरीमारी करणारे चोर बघतो, माणूस बघतो का बघा, विद्वान असतात, शिक्षण घेतलेलं असतात. बघा, भरपूर अशिक्षित आता चोरच दिसत नाहीत, पण तरीही सुद्धा ते चोरी करतात. याचा अर्थ शिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस संस्कार देताना कमी पडतो का? तर नाही. संस्कार या आत्म्यामध्ये असतात. संस्कार बघा, जशी परिस्थिती असेल ना तसे संस्कार होतात. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, आपला आईवडील जरी अशिक्षित असले तरी त्यांना कमी लेखू नका. कारण त्यांनी आत्तापर्यंत तुमच्यावर केलेले संस्कार आहेत ना, जरी ते पैशाने कमी असतील, पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्यांनी कमीपणा कधीच आणून दिला नाही. म्हणून तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर कधी अश्रू आणून देऊ नका, दुःख आणून देऊ नका. कारण तुम्हाला त्यांनी ते दिलेलं आहे ना, ते संस्कार आणि विचार दिलेले आहेत. हे तुमच्या लाखो करोडो संपत्तीपेक्षा अनमोल आहेत आणि हेच सर्वश्रेष्ठ आहेत. त्याच्यामुळे तुमचे आईवडील आहेत ना, हे इतरांच्या आईवडिलांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत. हे समजून या जीवनाची, या आयुष्याची सुरुवात करा. तेच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून समर्थ सांगतात की जे तुमच्याजवळ आहे ना ते सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यावरच प्रेम करा, त्याच्यावरच सातत्य ठेवा. कारण जे आपल्याकडे आहे ना ते सर्वश्रेष्ठ बनवायचं ते तुझ्या हातामध्ये आहे. पण हा मानव जे स्वतःकडं आहे ते सर्वश्रेष्ठ कधीच बनवत नाही, पण दुसऱ्याकडं आहे ना त्याचा त्याला लोभ होतो की त्याच्याकडं आहे ते माझ्याकडं आलं पाहिजे. पण हे मानवा, तू असं का नाही विचार करत की तुझ्याकडं जे आहे ते सर्वश्रेष्ठ कसं बनलं जाईल? याचा विचार तू करायला हवास. कारण जे स्वतःजवळ असतं ना तेच सर्वश्रेष्ठ असतं. बघा, इथे समर्थ पुढे सांगतात, एक श्रीमंत सावकार होता आणि त्याच्याकडे भरपूर धन संपत्ती होती.
त्याने एवढी संपत्ती मिळवली होती की पुढच्या 7 पिढ्या बसून खाल्ल्या तरी संपणार नव्हती. मात्र तरीही हा श्रीमंत माणूस खुश नव्हता. जीवनामध्ये अतिशय दुःखी होता. रात्रभर त्याला झोप लागत नव्हती. बघा, रात्रभर त्याला झोप आली नाही. असं काहीतरी त्याच्या मनात होतं. त्यामुळं बघा, तो खऱ्या आनंदापासून वंचित राहिला. आणि या पेचातून मुक्त होण्यासाठी आपण काय करू शकतो असा प्रश्न त्याला पडला. बघा, आणि आनंदाने आणि शांततेने जगू लागला. कोणीतरी त्याला सांगितलं की संतांचा आश्रय घे आणि संत तुम्हाला यापासून वाचवतील. धाणी गेला संतांचा शोध. बघा, व एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते. बघा, संतांचा शोध घेण्यासाठी जंगलामध्ये एकदा हा सावकार जातो. आणि बघा पुढे काय होतं. एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते. मग श्रीमंत माणसाने त्याला नमस्कार केला. त्या सावकाराने त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, गुरुजी, माझ्याकडे कशाचीही कमतरता नाही. पुढच्या 7 पिढ्या काम न करता आरामात बसून जेवू शकतो, खाऊ शकतो, तरीही मी आनंदी नाही. भरपूर पैसा आहे, भरपूर श्रीमंती आहे, गाड्या आहेत, बंगले आहेत, सर्व काही आहे, तरीही सुद्धा माझ्या नशिबामध्ये सुखच नाही. बघा, तुम्ही आता विचार करत असाल की माणसाकडे धन आल्यानंतर सुख नाही, असं होईल का? तर बघा, कारण एका विचलित मला झोप देत नाही. बघा, कारण त्याचं मन आहे ना, ते मनामध्ये विचार चालू असतात. नेहमी विचार करून करून माणूस दुःखी होतो. कधीही लक्षात ठेवा. बघा, पुढे साधू त्याला म्हणाले, आधी सांगा काय परेशानी आहे तुम्हाला, मग मी तुम्हाला यापासून मुक्त कसं करायचं ते तुम्हाला मी उत्तर सांगेल. बघा, तो सावकार म्हणाला, महाराज म्हणाले, तर माझा काही आक्षेप नाही, पण अडचण आहे. आणि अडचण आहे माझ्या 8व्या पिढीचं काय होणार. कारण मी कमावलेली ही संपत्ती 7 पिढ्यांसाठी पुरेशी आहे. काळजी फक्त 8व्या पिढीची आहे. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला या संकटातून वाचवील. साधूने त्याला 1 किलो तांदूळाचा पुडा दिला आणि सांगितलं की त्या डोंगरावर झोपडीत एक वृद्ध स्त्री राहते, तिला तांदूळ देऊन ये. जा, मी तुला तुझ्या भ्रमातून मुक्त करतो. श्रीमंत माणूस तांदूळ घेऊन वृद्ध स्त्रीच्या झोपडीत आला आणि त्या झोपडीला दारही नव्हतं. म्हातारी देवपूजा करण्यात तल्लीन झाली होती आणि ती भारावून गेली होती. बघा, श्रीमंताच्या पावलांच्या आवाजाने वृद्ध आईचे ध्यान भंगले आणि तिने वर पाहिले. बघा, ती पूजा अर्चा करत होती. ती वृद्ध आई होती. तिचे ध्यान भंगले आणि तिने वर पाहिले आणि म्हणाली, बेटा, तू इथे का आला आहेस? तो म्हणाला, मी तुला भात द्यायला आलो आहे. हा भात घे, मग मी जातो. बघा, म्हातारी आई म्हणाली, मी तुला तांदूळ आणायला सांगितले होते का? मी तुझ्या समोर हात पुढे केला का? नाही. बरोबर, मग तू भात का आणलास? तेव्हा बघा, हे तू आणलं आहेस, हे उचल इथून आणि तू जा. तेव्हा तो श्रीमंत म्हणाला की त्या झाडाखाली बसलेल्या साधूने मला पाठवलं होतं, म्हणून मी आलो आहे. ती म्हणाली, जाऊन साधूला सांग, तिच्या झोपडीत 2 दिवस पुरेल इतका तांदूळ आहे. श्रीमंत माणसाने त्याची अक्कल वापरली. तो भात 3ऱ्या दिवशी तुम्हाला उपयोगी पडेल असं सांगितलं.
ती म्हणाली की तुम्ही आणि त्या साधूने माझ्या 3ऱ्या दिवसाची काळजी करू नका. म्हातारी म्हणाली, त्या साधूला सांग माझा 3ऱ्या दिवसाचा तांदूळ त्यांच्याशी संबंधित आहे, ज्याच्यावर मी माझा सर्व भार घेऊन आणि नामस्मरण करत बसले आहे. हे ऐकून श्रीमंत माणूस बघा तो पुडा घेऊन परत आला. तो पुडा साधूसमोर ठेवला आणि निघून गेला. साधूने त्याला हाक मारली, अरे सज्जन, तू समस्या घेऊन आला होतास, मी तुला त्यातून बाहेर काढणार आहे. श्रीमंतानं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, महाराज मला उत्तर मिळालं आहे. 3ऱ्या दिवशी भात नसला तरी म्हातारी खुश होती आणि माझ्याकडे सर्व काही असूनही मी दुःखी आहे. ज्याच्याकडे काहीच नाही तो जर आपल्या भविष्याचा विचार करत नसेल आणि देव काही वाईट घडू देणार नाही यावर विश्वास ठेवतो ना, तेव्हा मला समजलं की ज्याला देवाने खूप काही दिलं आहे त्याने अनावश्यक गोष्टींची चिंता करू नये. बघा, आपल्याजवळ जे आहे ना त्याचा आनंद घ्या आणि त्यातच आनंद शोधला पाहिजे. हे या छोट्याशा कथेमुळं आपल्याला समजतं. जे नाही आहे ना त्याची विनाकारण चिंता करून आपण आपल्या आनंद बघा आपला आनंद असतो ना तो शांतीत गमावू नये. म्हणून आपल्या जीवनामध्ये शांतता निर्माण व्हायची असेल ना, सुख निर्माण व्हायचं असेल तर आपले कर्म व्यवस्थित व्हायला हवे. कर्मांना तुम्ही श्रेष्ठ मानलं ना आयुष्यामध्ये तर तुम्हाला कसलीही चिंता होणार नाही, कसलाही तुम्हाला बघा विरोध होणार नाही, कसलाही दुःख होणार नाही. पण आपण कर्मांना श्रेष्ठ मानायला हवं. बघा, समर्थ सांगतात की जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल. बघा, ज्या पद्धतीनं आपण आपल्या मोबाईलला पासवर्ड टाकलेला असतो पण पासवर्डच आपल्याला माहीत नसेल तर तो मोबाईल उघडेल का, तर नाही. तसंच आहे या कर्माचं. कर्म जर आपले चांगले असतील ना तर सुखाचा दरवाजा उघडायला वेळ लागणार नाही. पण आपले कर्मच चुकीचे असतील, आपले कर्मच क्रूर कर्म असतील, दुसऱ्याच्या मनावर आपण दुःख निर्माण करत असू तर आपल्याला ते शेवटी रिटर्न आपल्याकडंच दुःख येणार आहे. म्हणून चुकीचे कर्म करू नये. कारण या कलियुगामध्ये जे आत्ता तुम्ही जे दुसऱ्यासोबत करणार आहेत ना तेच रिटर्न तुमच्यासोबत होणार आहे. म्हणून सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले ना तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असतं. म्हणजेच काय, म्हणजेच बघा सत्कर्म आपल्याकडून बघा आवाज न करता म्हणजे काय, म्हणजे बघा आपण कधीकधी चांगले कार्य करतो, चांगले कर्म करतो, पण आपण ते इतरांना दाखवण्यासाठी आपल्या वैखरीतून किती त्याचा गाजावाजा करत असतो की मी हे चांगलं कार्य केलं, माझ्यामुळं तुला सुख मिळालं, माझ्यामुळं तुला आनंद मिळालं, पण त्याचा हे मानवा काही उपयोग नाही. तुझ्याकडून जे चांगले कर्म होणार आहेत ना, तू जर कुणाला दान दिलंस तर त्याचा गाजावाजा करू नकोस, कारण तिथेच तुझी भक्ती नाश पावते. तू बघा, आपण जर कुणाला मदत केली ना तर त्याच्याकडून पुन्हा मदतीची अपेक्षा करू नकोस, कारण जेव्हा अपेक्षा केली जाते ना तेव्हा ते पुण्य असतं, ते पापांमध्ये परिवर्तन होतं. म्हणून त्या पुण्याचा काही उपयोग नाही. म्हणून तुझं सत्कर्म आहेत ना, तुझं सत्कर्म शांततेतून कर, त्याच्यातच खरा सुगंध आहे, माधुर्य आहे, समाधान आहे. आणि हेच समाधान तुझ्या आयुष्यामध्ये प्रेम निर्माण करणार आहे.
सुख निर्माण करणार आहे. म्हणून तुमचा शांत स्वभाव आणि संयमी प्रवृत्ती ही तुमच्या जीवनातील प्रत्येक लढाईमध्ये तुम्हाला ब्रह्मास्त्राची शक्ती प्रदान करत असते. तुमचा स्वभाव असतो ना, तो शांत जर असेल ना, तर बघा कितीही क्रूर कर्म करणारा व्यक्ती तुमच्या समोर आला तरीही त्याच्या प्रवृत्तीचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शांत स्वभाव माणसाला धन प्रदान करतो, संपत्ती प्रदान करतो, आनंद प्रदान करतो, सुख प्रदान करतो. म्हणून बघा, जी पाण्याने तुडुंब भरलेली नदी असते ना, ती कधीच गाजावाजा करत नाही. पण बघा, ज्या नदीमध्ये पाणी कमी असतं ना, तिचा खळखळाट किती जास्त असतो. म्हणून आपण जेव्हा भरलेला असू ना, तेव्हाच खऱ्या जीवनाचा आनंद आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये शांत स्वभाव ही माणसाची ओळख असते. हा शांत स्वभाव माणसाला देवत्व निर्माण करत असतो. आणि संयमी वृत्ती बघा, जीवनातील प्रत्येक लढाई असते ना, ती प्रत्येक लढाई या मानवाला लढायलाच लागते. मग ती विचारांची असो की दुसऱ्या गोष्टींची असो, पण ह्या लढाईमध्ये जो हरतो ना, तो बघा त्याच्या वाट्याला दुःख येतं. म्हणून ही लढाई आपल्याला लढायची आहे. पण चांगले विचार जर असतील ना, तर ही लढाई, शांत स्वभाव जर असेल ना, तर ही लढाई आपण योग्य रीतीने लढवू. समर्थ सांगतात की हा मानव या संसाराचा, या जीवनाचा बोजा आपल्या पाठीवर ठेवत असताना, हे संसाराचं जीवन जगत असताना कधीकधी एवढे संकट निर्माण होतं ना, या संकटांना तोंड देण्यासाठी तो कमी पडतो. म्हणून समर्थ सांगतात, हे मानवा, तुझ्याकडे सामर्थ्य तुला हवं असेल ना, तर तू भक्ती मार्गामध्ये ये. तुझ्या वैखरीतून देवाचं नाम, तुझ्या वैखरीतून बघा देवाचं गुणगान तुझ्या वैखरीतून गा. कारण बघा, जेव्हा आपण परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातो ना, तेव्हा मन आपलं एकचित्त होतं. इतरांकडे लक्ष लागत नाही. आपण आपल्या मनाशी प्रश्न विचारत असतो. बघा, या कलियुगामध्ये एकचित्त मन कुणाचं आहे का? तर नाही. पण ज्याचं एकचित्त मन असतं ना, तो या जगामध्ये बघा, या जगामध्ये सक्सेसफुल तोच होतो. म्हणून त्याच्याकडे धन, संपत्ती या सर्व गोष्टी असतात. पण त्यासाठी मन आपलं एकचित्त आणि संयमी असायला हवं. म्हणून बघा, आपल्या जीवनामध्ये क्षमा ही गोष्ट निर्माण केली ना, तर आपल्याला दुःख कधीच येणार नाही. समर्थ पुढे सांगतात की माणसाची जागासुद्धा त्याच्या सुखावर अवलंबून असते. माणसाची संगतसुद्धा त्याच्या सुखावर अवलंबून असते. कारण माणूस ज्या जागेमध्ये वाढतो, ज्या निसर्गाच्या वातावरणामध्ये वाढतो, तिथली परिस्थिती कशी आहे, या सर्व गोष्टी या पूर्ण सुखावर अवलंबून असतात. बघा, कधीकधी हा माणूस बघा, एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झालेला असतो की मंदिरामध्ये मला कधी देवच दिसला नाही. देव तर माणसाच्या हृदयामध्ये आहे, आत्म्यामध्ये आहे, तरीही माणूस मंदिरामध्ये का बरं जातो? बघा, सर्वांच्या मनामध्ये एक हा खूप मोठा प्रश्न आहे. हा सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो की मंदिरामध्ये तर दगडाची मूर्त असते. बघा, हनुमंताची मूर्त झाली, श्रीरामांची मूर्त झाली, बघा श्रीकृष्ण स्वारींची मूर्त झाली. बघा, या अशा प्रत्येक देवांच्या मूर्ती असतात. पण मग तिथे परमेश्वर आहे कुठे? समर्थ या मानवाला सांगत आहेत, हे मानवा, तुझी दृष्टी आहे ना, ती तुझ्या दृष्टीचा तो प्रॉब्लेम आहे. तुझी दृष्टी अशी बनव ना, त्यासाठी भक्ती मार्गामध्ये असायला हवं.
आणि जरी तू भक्ती मार्गामध्ये नसलास तरी हे मानवा, बघ तू जेव्हा मंदिराच्या पायरीजवळ जातो ना, तेव्हा आपोआप आपले दोन्ही हात जोडले जातात. तुला वाटतं ना त्याच्यामध्ये देव नाही, तरीही सुद्धा तुझे हात का जवळ येतात, जोडले का जातात? म्हणजेच ते सामर्थ्य त्या मंदिरामध्ये आहे, त्या दगडामध्ये. तो दगड बघा, त्या दगडातला देव आहे ना, हा देव तुझ्या विश्वासावर अवलंबून आहे. तुझा विश्वास जर ठाम असेल ना, तर तुला त्या दगडामध्ये सुद्धा देव दिसेल. तू असं म्हणू नकोस त्या दगडामध्ये देव नाही, पण तुझा अतूट विश्वास आणि श्रद्धा. तू जर बघा, काही मुलं असतात, काही विद्यार्थी असतात, शाळेमध्ये नंबर 1 असतात, सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा शाळेमध्ये नंबर 1 असतो. पण तो नंबर 1 का असतो? कारण ते पुस्तकावर प्रेम करतात, पुस्तकांचं वाचन करतात. जसं एखाद्याला क्रिकेटचं वेड असतं, खेळायचं कबड्डीचं वेड असतं, त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याला अभ्यास करण्याचं वेड असतं. आणि हे वेड कधी लागतं? तेव्हाच वेड लागतं जेव्हा आपलं मन एकचित्त असतं, संयमी असतं, शांत असतं. बघा तुम्ही, आत्तापर्यंतचा इतिहास आहे या ब्रह्मांडामधला. बघा, असा रागवलेला माणूस, रागीट माणूस तुम्ही या शाळेमध्ये 1 नंबर आलेला पाहिला आहे का? कधीच नाही. ज्याचा रागावर कंट्रोल आहे, ज्याचा बघा रागावर पूर्ण त्याच्या हातामध्ये तो कंट्रोल करू शकतो आणि त्याची बुद्धी एकदम स्थिर आहे, त्याचंच अभ्यासावर मन लागतं आणि तोच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरतो, बाकी कुणीही ठरत नाही. म्हणून आपला राग आपल्या ताब्यामध्ये कधी राहील? तर जेव्हा सद्गुरूंची कृपा होईल, समर्थांची कृपा होईल. आणि ही समर्थांची कृपा अशीच होईल का? तर नाही. आपल्याला दर हप्त्याला श्रवणाला बसायला लागेल. हे तर आता यूट्यूबचं बघा, यूट्यूबच्या माध्यमातून या सोशल मीडियाद्वारे समर्थांनी हे सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळ आणून दिलेलं आहे की बघा, ज्यांना वेळ मिळत नाही या श्रवणाला बसायला, त्यांनी घरीच हे श्रवण करा. बघा, सर्व गोष्टी समर्थांनी तुमच्या जवळ आणलेल्या आहेत. तरीसुद्धा मानव किती आळस करतो. बघा, 2-2.5 तास जेव्हा आपण त्या हॉलमध्ये बसतो, बघा ते 2-2.5 तास किती असं मनामध्ये ऊर्जा निर्माण करतात. किती ऊर्जामय पूर्ण तो 2.5 तास असतात आणि त्या 2.5 तास आपल्याला पूर्ण हप्ताभर आपली प्रगती साधत असतात. आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये एक नवचैतन्य निर्माण करत असतात. पण हा मानव ते 2.5 तास संपल्यानंतर परत ह्या कानाने ऐकलं की दुसऱ्या कानाने तो सोडून देतो. बघा, परत त्याचा तोच दिवस चालू होतो आणि परत तो दिवस त्याला कंटाळा आला, दुःख जास्त आले की परत तो श्रवणाला जातो. म्हणजे हे असं करून जमणार आहे का? तर नाही. तुम्ही तुमच्या कर्मावर मेन लक्ष द्या. तुम्ही एक वेळेला भक्ती कमी करा, तुमचे कर्म सर्वश्रेष्ठ ठेवा. आपल्याकडून कुणाच्या मनावर, कुणाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. तर तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही. तुम्ही आयुष्यात कोणतंही काम करा, कोणतेही जीवनक्रम तुमचा चालू द्या, पण आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे राग असतो ना तिथे धन संपत्ती कधीच नसते, तिथे सुख कधीच नसतो. जरी त्याच्याकडे धन संपत्ती आली असेल ना तरीही त्यामध्ये सुख कधीच नसतो. आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर दुसऱ्याच्या मनावर
दुःख देऊन पैसा कमवत असाल ना, तर त्या पैशाचा काही मोल नाही. मग जो 100 रुपये दिवसाला कमवतो, मोलमजुरी करतो, तोच सुखी आहे. म्हणून स्वभाव शांत ठेवा, संयमी ठेवा. सर्व काही परमेश्वर पाहून घेईल. जेव्हा तुमचा संयम चांगला असेल, तुमचा शांत स्वभाव असेल, तुमचा राग आणि लोभ तुमच्या जीवनातून काढून टाकाल, तेव्हा परमेश्वर तुमची साथ देईल. कारण परमेश्वर अशी सहज साथ कुणाची देत नाही. त्याला जे आवडतं ते तुम्ही करा आणि रोज उपासना 2 वेळा करा. मुख्यतः ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा. बघा, हे ब्रह्ममुहूर्तावर उपासना दर निरूपणामध्ये हा भाग येत असतो. एवढं सामर्थ्य कुठेच नाही. तुम्हाला बघा, तुमच्या आयुष्यामध्ये असं जीवन चमत्कार घडेल ना, ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना म्हणजे देवाला आपल्या घरामध्ये आमंत्रित करणं होय. म्हणून उपासना रोज करा. आईवडिलांच्या पाया पडा. आईवडिलांचे बघा, आईवडिलांकडून दिलेले आशीर्वाद घ्या. कारण तेच तुम्हाला पूर्ण आयुष्यामध्ये जिवंत ठेवणार आहेत, ऊर्जा देणार आहेत. म्हणून आपल्या जीवनाचं खरं फळ आणि आपल्या जीवनाचं खरं सार आपले आईवडील आहेत आणि आपले कर्म आहेत. कर्मांना व्यवस्थित लक्ष द्या. कर्म श्रेष्ठ ठेवा, तर तुमचं जीवन हा परमेश्वर श्रेष्ठ करेल, सुंदर करेल. जय जय रघुवीर समर्थ.